नमस्कार. आपण पाठीमागच्या 2 भागामध्ये काळ पाहिला होता. आज आपण काय करतोय? तिसरा भाग पाहतोय. आज तिसरा भाग आपण 3 भाग केलेत काळ व्यवस्थित समजण्यासाठी. एकाच व्हिडिओमध्ये, एकाच लेक्चरमध्ये सगळे काळ शिकवणं शक्य आहे, परंतु तुमच्या स्मरणात राहणार नाहीत यासाठी आपण 3 भाग केलेले आहेत. आजचा तिसरा भाग आहे परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ, पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ आणि फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. बघा, पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच काय? वर्तमान काळामध्ये आताच जी क्रिया पूर्ण झालेली आहे त्यासाठी आपण पूर्ण वर्तमान काळाचा वापर करतो. वर्तमान काळामध्ये आपण नुकतीच एखादी क्रिया पूर्ण केली असेल, जस्ट म्हणतो, अशा जी क्रिया आहेत त्यावेळेस आपण काय करतो? पूर्ण वर्तमान काळाचा वापर करतो. आता पूर्ण वर्तमान काळाचं सूत्र कसं लक्षात ठेवायचं? एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो, कधीही विसरणार नाही. बघा, कोणताही परफेक्ट टेन्स असू द्या, कोणताही पूर्ण काळ असू द्या, कोणत्याही पूर्ण काळामध्ये क्रियापदाचं फी3चं रूप वापरलं जातं. फी1 म्हणजे मूळ रूप, फी2 म्हणजे दुसरं रूप आणि फी3 म्हणजेच काय आहे? क्रियापदाचं तिसरे रूप वापरलं जातं. जसं मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं, अपूर्ण काळामध्ये क्रियापदाला आयनजी प्रत्यय असतो. पूर्ण काळामध्ये, कोणताही पूर्ण काळ असू द्या, कोणत्याही पूर्ण काळामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं. कोणत्याही पूर्ण काळामध्ये टू हॅवची रूप, बघा हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. कोणत्याही पूर्ण काळामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप असतं. दुसरा मुद्दा, कोणत्याही पूर्ण काळामध्ये टू हॅवची रूप काय करतात? सहाय्यकारी क्रियापदाचं काम करतात. टू हॅवची रूप कोणते आहेत? वर्तमान काळातले आहेत हॅव आणि हॅज आणि भूतकाळातील आहे हॅड. एवढंच फक्त लक्षात ठेवा. कोणत्याही पूर्ण काळामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप आहे. कोणत्याही पूर्ण काळामध्ये टू हॅवची रूप सहाय्यकारी क्रियापदाचं काम करतात. आपण इंग्रजी वाक्याचं स्ट्रक्चर, रचना आपण शिकलोय. इंग्रजी वाक्याची रचना कशी आहे सांगा? सुरुवातीला काय आहे? सब्जेक्ट आहे, त्यानंतर वर्ब आणि शेवटी काय असणार आहे? ऑब्जेक्ट असणार आहे. आता आपण सुरुवातीला पाहूया पूर्ण वर्तमान काळ. मग पूर्ण वर्तमान काळामध्ये सुरुवातीला काय असणार आहे? सब्जेक्ट असणार आहे, शेवटी काय असणार आहे? ऑब्जेक्ट असणार आहे. मग मराठीतून तुम्हाला लिहून दिले, सुरुवातीला कर्ता आणि शेवटी कर्म. कोणत्याही काळामध्ये याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. मध्ये काय असणार आहे? क्रियापद असणार आहे. वाक्याचं कोणतं काळ पाहतोय आपण? पूर्ण पाहतोय. पूर्ण म्हटल्यानंतर क्रियापदाचं कोणतं रूप असणार आहे? क्रियापदाचं फी3 फॉर्म असणार आहे. क्रियापदाचं तिसरं रूप असणार आहे. कळालं का सगळ्यांना? कोणत्याही पूर्ण काळामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप असणार आहे. मी मगाशी काय सांगितलं? कोणत्याही पूर्ण काळामध्ये टू हॅवची रूप सहाय्यकारी क्रियापदाचं काम करतात. मग टू हॅवची वर्तमान काळातील रूप कोणते आहेत? हॅव आणि हॅज. हॅव आणि हॅज हे वर्तमान काळातले आहेत, म्हणून हॅव आणि हॅज काय केलं आपण? वर्तमान काळामध्ये घेतली. मग आपलं सूत्र काय झालं? पूर्ण वर्तमान काळाचं सूत्र काय झालं? कर्ता, हव्याच पैकी एक, क्रियापदाचं तिसरं रूप आणि शेवटी कर्म. कळालं का सगळ्यांना सूत्र कसं तयार केलं? बघा, कोणत्याही काळामध्ये सुरुवातीला कर्ता आहे, मध्ये क्रियापद आहे, शेवटी कर्म आहे. कोणताही पूर्ण काळ असेल, कोणत्याही पूर्ण काळामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप असतं, म्हणून आपण क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं. कोणतेही पूर्ण काळ असू द्या, कोणत्याही पूर्ण काळामध्ये टू हॅवची रूप सहाय्यकारी क्रियापदाचं काम करतात. टू हॅवची रूप आहेत हॅव आणि हॅज आणि भूतकाळ आहे हॅड. हॅव हॅज वर्तमान काळातले आहेत, म्हणून वर्तमान काळामध्ये आपण हॅव आणि हॅज घेतलं. समजलं सूत्र कसं तयार केलं? आता आपण कर्त्यानुसार पाहूया. जर कर्ता म्हणून आपण आय घेतला, आय नंतर काय वापरायचं? हॅव. मग कर्ता म्हणून आपण काय घेतला? आय. आय नंतर काय वापरला आपण? हॅव. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आपण जर स्पीक क्रियापद घेतलं, स्पीकचं तिसरं रूप आहे स्पोकन. मग कर्ता म्हणून आय घेतला, हॅव याच पैकी हॅव घेतलं, क्रियापदाचं तिसरं रूप आपण स्पोकन आणि शेवटी कर्म म्हणून काय घेतलं? इंग्लिश. मग आय हॅव स्पोकन इंग्लिश याचा अर्थ झाला मी इंग्रजी बोललेलो आहे. याचा अर्थ काय झाला? मी इंग्रजी बोललेलो आहे. त्यानंतर दुसरा कर्ता आपण काय घेतला? वी घेतला. दुसरा कर्ता आपण काय घेतला? वी घेतला. हॅव याचपैकी वी नंतर काय येणार आहे? हॅवच घ्यायचं. क्रियापदाचं तिसरं रूप म्हणून आपण काय घेतलं? स्पोकन. वी हॅव स्पोकन इंग्लिश म्हणजे हा झाला सब्जेक्ट.
हॅव झालं, वर्ब हे स्पोकन पण वर्ब मध्ये येतं आणि हे काय झालं ऑब्जेक्ट. बघा आय नंतर हॅव वापरा, वी नंतर हॅव वापरा, परंतु शी सी इट असेल हे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम आहेत. या तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनामानंतर काय वापरायचं हॅज वापरायचं. त्याचबरोबर एकवचनी नाम आहे किंवा एकवचनी नाम आहे, एकवचनी विशेष नाम आहे बॉय, बॉय नंतर सुद्धा काय येणार आहे हॅज येणार आहे. अनेक वचने असेल बॉयज असेल तर बॉयज नंतर मात्र काय येणार आहे हॅव येणार आहे. बघा आय नंतर हॅव येतं, वी नंतर हॅव येतं. मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हे सहाय्यकारी क्रियापदाचा वापर कुठं करायचा. आय नंतर हॅव येतं, वी नंतर हॅव येतं, तुमच्या यू नंतर हॅवच वापरणार आहे, दुसऱ्या यू नंतर हॅवच वापरणार आहे, परंतु ही सी इट आणि एक वचनी सामान्य नाम विशेष नाम याच्यानंतर मात्र काय वापरायचं हॅज वापरायचं. जर तुम्हाला हे वाक्य नकारार्थी करायचंय तर हॅव किंवा हॅज नंतर काय करा नॉट घ्या. हे वाक्य नकारार्थी करायचंय आय हॅव नॉट स्पोकन इंग्लिश, मी इंग्रजी बोललेलो नाही. हा झाला पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळाचं सूत्र काय आहे सुरुवातीला कर्ता शेवटी कर्म, कोणत्याही पूर्ण काळामध्ये क्रियापदाचं तीस रूप आणि हॅव हॅज काय केलं आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून घेतली. पुढचा काळ आहे पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोणत्याही काळामध्ये सुरुवातीला कर्ता आहे शेवटी कर्म आहे, इथं जागा कमी पडते म्हणून मी खाली घेतलंय. सुरुवातीला कर्ता आहे शेवटी कर्म आहे, कोणत्याही पूर्ण काळामध्ये क्रियापदाचं फित्री फॉर्म आहे, क्रियापदाचं तिसरूप आहे म्हणून मी क्रियापदाचं तिसरूप घेतलं. मी तुम्हाला दुसरा मुद्दा सांगितला होता टू हॅवची रूप सहाय्यकारी क्रियापदाचं काम करतात. जसं टू बीची रूप अपूर्ण काळात सहाय्यकारी क्रियापदाचं काम करतात एम इज आर वॉज वेअर, तसं टू हॅवची रूप आहेत हॅव हॅज आणि हॅड हे पूर्ण वर्तमान काळ पूर्ण काळामध्ये सहाय्यकारी क्रियापदाचं काम करतात. आता टू हॅवची रूप आहेत हॅव हॅज आणि हॅड. हॅव आणि हॅज आपण कोणाला दिली वर्तमान काळाला दिली, राहिलं काय आता हॅड राहिलं म्हणून आपण हॅड काय केलं पूर्ण भूतकाळाला देऊन टाकलं. मग पूर्ण भूतकाळाचं सूत्र काय तयार झालं कर्ता हॅड क्रियापदाचं तिसरूप आणि कर्म. सूत्र कसं तयार केलं इंग्रजी वाक्याची रचना कर्ता क्रियापद कर्म, सुरुवातीला कर्ता आहे शेवटी कर्म आहे, पूर्ण काळ म्हणलं का क्रियापदाचं तिसरूप आहे बरोबर आहे का. आणि ते हॅड का घेतलं कोणत्याही पूर्ण काळामध्ये टू हॅवची रूप सहाय्यकारी क्रियापदाचं काम करतात. मग टू हॅवची रूप कोणती आहेत हॅव हॅज हॅड. हॅव हॅज कोणाला दिलं वर्तमान काळाला दिलं, राहिले काय शिल्लक हॅड. हॅड कोणाला दिलं भूतकाळ दिलं. आता इथे हॅड एकच आहे, तुम्ही सगळीकडे हॅड वापरू शकता. म्हणजे कोणताही कर्ता असेल एक वचन अनेक वचन सामान्य नाम विशेष नाम कोणत्याही कर्त्यानंतर तुम्हाला काय वापरता येतं हॅड वापरता येतं. आता आपण कर्ता म्हणून काय घेतलं आय, हॅड एकटच आहे आय नंतर हॅड घेतलं. क्रियापदाचं तिसरूप काय स्पोकन, आय हॅड स्पोकन इंग्लिश. आता भूतकाळामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे त्याचा अर्थ झाला मी इंग्रजी बोललेलो, मी इंग्रजी बोललेलो होतो किंवा होते म्हणजे भूतकाळामध्ये पूर्ण झालेली क्रिया. कळतंय का. त्यानंतर तुम्ही एखादं विशेष नाम घेतलं राम हॅड स्पोकन इंग्लिश, प्रॉपर नाम आपण राम घेतलं, हॅड एकटच आहे म्हणून तुम्हाला सगळीकडे हॅड वापरता येईल. त्याचबरोबर तुम्ही करता म्हणून वी घेतला, वी हॅड स्पोकन इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोललेलो होतो, राम इंग्रजी बोललेला होता. जर तुम्हाला नकारार्थी वाक्य करायचे तर वी हॅड, हॅड नंतर काय वापरा नॉट वापरा. वी हॅड नॉट पुढे काय येईल स्पोकन, वी हॅड नॉट स्पोकन इंग्लिश हे वाक्य तुमचं आहे असेल आम्ही इंग्रजी बोललेलो नव्हतो. अशा प्रकारे आपण पूर्ण भूतकाळ शिकलो. सुरुवातीला कर्ता आहे त्यानंतर हॅड क्रियापद तिसरूप आणि शेवटी काय आहे कर्म आहे. हॅड एकटच आहे सगळीकडे तुम्हाला हॅडचा वापर करता येईल. आता पुढचा काळ आहे फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ. मग इंग्रजीच्या सूत्राप्रमाणे सुरुवातीला इंग्रजीच्या रचनेप्रमाणे सुरुवातीला काय असणार आहे कर्ता, शेवटी काय असणार आहे कर्म. कोणताही पूर्ण काळ असू द्या कोणत्याही पूर्ण काळामध्ये काय असतं क्रियापदाचं तिसरूप असतं बरोबर आहे का. आता कोणताही भविष्यकाळ म्हटलं ना मी पाठीमागं सांगितलंय शालवेले कंपल्सरी येतच म्हणून मी शालवेले तर लिहून ठेवलं. आता दुसरा मुद्दा मी सांगितला होता टू हॅवची रूप सहाय्यकारी क्रियापदाचं काम करतात. टू हॅवची रूप आहेत हॅव हॅज हॅड. हॅव हॅज कोणाला दिलं वर्तमान काळ दिलं, हॅड कोणाला दिलं भूतकाळ दिलं. काय शिल्लक राहिलं का नाही, काय शिल्लक राहिलं मग हॅव. मग हॅव काय करायचं भविष्य काळाला देऊन टाकायचं. अशा प्रकारे हे सूत्र तयार झालं कर्ता शाल होईल हे हॅव क्रियापदाचं तिसरूप आणि कर्म बरोबर आहे का. आता
आय आणि उई नंतर शाल वापरा, बाकी सगळीकडे विल वापरा. मग एक वचन असू द्या, अनेक वचन असू द्या, भविष्य काळामध्ये आय आणि उई नंतर आपण काय करतो, शाल वापरतो. मग जसं आम्ही जर असं म्हटलं आय विल, हे वाक्य चुकलं का? नाही, वाक्य चुकत नाही, परंतु ते जे विल आहे ते विल काय करतं, मॉडेल ऑक्झिलरीचं काम करतं. कळतंय का? तुम्ही विल जरी वापरला आहे नंतर ते चुकत नाही, विल हे त्या ठिकाणी मॉडेल ऑक्झिलरीचं काम करतं. आता करता म्हणून आपण काय घेतला, आय. शाल विल पैकी काय घेतलं, शाल. आय शाल, त्यानंतर हे हॅव आहे असं, आय शाल हॅव. क्रियापदाचं तिसरं रूप काय आहे, स्पोकन. आय शाल हॅव स्पोकन इंग्लिश. अर्थ काय असेल, भविष्य काळामध्ये क्रिया पूर्ण झालेली असेल, याचा अर्थ झाला आम्ही इंग्रजी बोललेलो असेल. भविष्य काळामध्ये पूर्ण क्रिया. कळलं का? तुम्ही चेक करून बघा, आपण घेतलेलं सगळं बरोबर आहे का? बघा, क्रियापद कोणतं आहे, स्पोकन आहे. या क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारा, तुम्हाला कर्म मिळेल. आम्ही काय बोललो, इंग्लिश, हे झालं ऑब्जेक्ट. हुने प्रश्न विचारा, कोण बोललं, आय, हे काय झाला, सब्जेक्ट. म्हणजे करता हे क्रियापद, हे कर्म. पुढे बघा, करता म्हणून आपण काय घेतला, उई. उई नंतर काय वापरायचं, शाल. उई शाल, त्यानंतर हे हॅव हाय असं. क्रियापदात तिसरं रूप काय घेतलं, स्पोकन. आणि कर्म म्हणून काय घेतलं, इंग्लिश. अर्थ काय झाला, आम्ही इंग्रजी बोललेलो असेल. पुढे बघा, यू विल हॅव स्पोकन इंग्लिश. करता म्हणून कोण घेतला आपण, यू. शाल विल पैकी काय घेतलं, बघा, जर समजा आय आणि उई सोडून बाकी काही येऊ द्या, त्यानंतर काय वापरायचं, विल या सर्वनामाचा, विल या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायचा. मग यू, शाल विल पैकी काय आलं, विल, त्यानंतर हे हॅव हाय असं, क्रियापदात तिसरं स्पोकन, आणि इंग्लिश, ऑब्जेक्ट म्हणून आपण इंग्लिश घेतलं. पुढचं वाक्य बघा, करता म्हणून आपण घेतला राम. शाल विल पैकी काय घेतलं, विल. राम विल, हे हॅव काय केलं, आय असं. क्रियापदात तिसरं रूप म्हणून आपण स्पोकन घेतलं, आणि ऑब्जेक्ट म्हणून काय घेतलं, इंग्लिश. राम विल हॅव स्पोकन इंग्लिश, म्हणजे राम इंग्रजी बोललेला असेल. अशा प्रकारे आज आपण 3 काळ शिकलो. कोणताही पूर्ण काळ असू द्या, कोणत्याही पूर्ण काळामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप असतं, आणि कोणत्याही पूर्ण काळामध्ये टू हॅवची रूप सहाय्यकारी क्रियापदाचं काम करतात. समजलं का सगळ्यांना? ठीक आहे, ओके, धन्यवाद.